नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी विषय गणित संकलित मूल्यमापन प्रथम सत्र परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 30 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा कसे दिलेले आहे। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। सूचना: प्रत्येक उपप्रश्नास 1 गुण आहे। सर्व प्रश्न सोडवावेत। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील आकृतीत कोणता कोन तयार झाला आहे ते लिहा। उत्तर: काटकोन। ब, घड्याळात किती वाजले आहेत? 12:25 क, म, प या रेघेला काय म्हणतात? योग्य पर्यायाला गोल करा। उत्तर पर्याय क्रमांक 2, त्रिज्या। ड, खालील वर्तुळाचा पाऊण भाग पेनाने रंगवून दिलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, खालील आकृतीच्या बाजूंची नावे लिहा। बाजू य र, बाजू र ल, बाजू य ल। प्रश्न क्रमांक 2, त्यातील ब, चित्रातील संख्या अक्षरात लिहा। 767। प्रश्न क्रमांक 2 क, क्रमाने पुढच्या संख्या लिहा। 599, 600, 601, 602। ड, क्रमाने मागील संख्या लिहा। 301 च्या अगोदर 300, त्या अगोदर 299, 298। प्रश्न क्रमांक 2, त्यातील ई, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 2 संख्या लिहा। उत्तर: 8542, 2458। फ, 10 तारखेला कोणता वार आहे? उत्तर: शुक्रवार। प्रश्न क्रमांक 2, त्यातील ग, राजूला 100 रुपये सुट्टे हवेत। दुकानदार त्याला 10 रुपयाच्या किती नोटा देईल? उत्तर: 10 नोटा देईल। ह, शून्य मोजून लिहून गुणाकार करा। 3 शून्य द्यायचे। 3चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा आहे। 3 सक्क 18। उत्तर: 18,000। प्रश्न क्रमांक 3 अ, खालील संख्या आंतरराष्ट्रीय लिहा, म्हणजेच इंग्लिशमध्ये ती संख्या लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 3 ब, बेरीज करा। 3005 अधिक 2933। उत्तर: 5938। प्रश्न क्रमांक 3 क, बेरीज करा। 37577 अधिक 4426। उत्तर: 42003। प्रश्न क्रमांक ड, खालील संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा। संख्या दिलेल्या आहेत। चढता क्रम लिहिताना लहानाकडून मोठ्याकडे संख्या लिहायच्या आहेत आणि उतरता क्रम लिहित असताना मोठ्याकडून लहानाकडे संख्या लिहायच्या आहेत। या सर्व संख्या 4 अंकी दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 3, चौकट पद्धतीने गुणाकार करा। 715 गुणिले 32। 700चं विस्तारित रूप लिहिले 710 आणि 5। 32चं विस्तारित रूप लिहिलं 30 आणि 2। 30ने अगोदर गुणाकार केलेला आहे आणि त्यानंतर 2ने गुणाकार केलेला आहे आणि जो गुणाकार आलेला आहे त्या सर्व संख्यांची बेरीज केलेली आहे। 21,000 अधिक 1,400 अधिक 300 अधिक 150 अधिक 20 अधिक 10। उत्तर बरोबर 22,880। विद्यार्थ्यांनी अशा उदाहरणाचा जास्त सराव केला पाहिजे, कारण हा भाग तुमच्यासाठी नवीन आहे। 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणाकार करणे। प्रश्न क्रमांक 3 फ, 309 या संख्येच्या योग्य विस्तारित रूपाच्या पर्यायाला गोल करा। इथे 2ला गोल केलेलं आहे पण ते उत्तर चुकीचं आहे। उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। पुढील प्रश्न 4, 5, 2, 0, 7, 1 हे अंक वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा। उत्तर: 75,210। ब, अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। 5ला अधोरेखित केलेलं आहे। 5ची किंमत 5000 आहे, म्हणून उत्तर 5000 आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पहा। पुढील प्रश्न क, वजाबाकी करा। 5368 वजा 1245। उत्तर: 4123। पुढील उदाहरण हातच्याची वजाबाकी आहे। 43,534 वजा 14,396। उत्तर: 29,138। प्रश्न क्रमांक 5, आईने बाजारातून 455 रुपयाची खालील फळे विकत घेतली।
दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली, दुकानदार किती रुपये परत देईल? योग्य क्रिया करा. वजाबाकी क्रिया करायची आहे. 500 वजा 455, हातच्याची वजाबाकी केली आपण, उत्तर 45 रुपये. प्रश्न क्रमांक 5 ब, 100 रुपये होण्यासाठी खालील किती नोटा घ्याव्या लागतील? 20 रुपयाची नोट आहे, म्हणजेच 5 नोटा घ्याव्या लागतील. प्रश्न क्रमांक 5 क, वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे टिंबटिंब. योग्य पर्यायाला गोल करा. उत्तर पर्याय क्रमांक 4 गोल करून दिलेला आहे. भागाकार उत्तर आहे. पुढील प्रश्न ड, आजीने माझ्याकडे 5 रुपयांच्या 4 नोटा व 10 रुपयांच्या 3 नोटा दिल्या, तर आजीने माझ्याकडे एकूण किती रुपये दिले? 5 गुणिले 4 20 रुपये, 10 गुणिले 3 30 रुपये, उत्तर 50 रुपये. भागाकार करा. 48 भागिले 8, उत्तर 6. प्रश्न क्रमांक 6 ब, आकृतीला किती कडा आहेत? सर्व कडा मोजायच्या आहेत, उत्तर 12. पुढील प्रश्न क्रमांक 7, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीमध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौकोन हा आकृतिबंध दिलेला आहे. तो पुढे कंटिन्यू तसाच लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 ब, खालील चित्रात सर्वात जास्त ज्या वस्तू आहेत त्यांना मधोमध आडवी रेघ मारा. दिलेले चित्र मोजायचे आहेत. 10 स्टार जास्त आहेत म्हणून त्याला आडवी रेघ ओढलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.